आज ना माझ्या नवऱ्यानं कामावरून येता वेळी डोकीत विचार करून घरात आलेत आणि घरात आल्यावर मला हे सगळं कामाला लावले है ना. एस कारण की आता काय झाले माहितीये, रडून झाले. बिर्याणी खायची म्हटल्यावरती काहीतरी काम केलंच पाहिजेत ना. आणि ते कांदा एवढा जबरदस्त बारीक चिरतात, पातळ चिरतात. नवऱ्याला जेवण आलं की नाही बायकांची मज्जा असते. तर त्याच्यामुळे मी पहिलं हे चिराचिरीचं जे काम आहे की नाही ते नवऱ्याला लावलं होतं आणि त्याच्यामुळे जरा रडले. कसं वाटतंय? काय मस्त वाटतंय, मस्त वाटतंय एवढंच येते, ह्यांना बोलायलाच येत नाहीये. काय मस्तच वाटणार ना असं आल्यावर कामावरून चिरायला लावलं तर काय जगणार. मग कामावर नाही येता वेळी ना असं म्हणजे विचार करता यायचं नाही की बायकोला घरी गेल्यावर हे असं लावावं का. बाहेर खाल्ले असतील बाहेर खायचं होतं. मी का थोडं तुमच्या मागून येणार होते की बाबा माझ्या नवऱ्यानं काय खाल्लंय बघायला. चूक झाली ना. पाय अशा नसल्या तर दंडवत घालून पाया पडायचं असते. तर बरं व्हेज बिर्याणी बनवायला लागले. तर थोडस पसारा झालाय असं आणि एकतर आवडलेलं पण काय नव्हतं. अचानकच नवरोबाने येऊन सांगितलं की चल आता व्हेज बिर्याणी करा. आज शनिवार आहे, आज संकष्टी आहे. हा म्हणून तुम्ही सांगितलं की म्हणूनच तुम्हाला कामाला लावलं मी. ते काय कापूस आहे काय? बघू जरा कापूस. कापूस कसा लागते बघू. चांगला लागतोय काय? रेल्वे बाय आई उई करायची नाही अजिबात.